लोक महिला आरक्षणाच्या विरुद्ध बोलतात आहे त्या सर्वांना घरचा रस्ता जनता महिला वगैरे दाखवणार आहे। आता हे स्पष्टीकरण द्यायला निघाले आहेत। मला पहिलं स्पष्टीकरण पाहिजे सर्वांकडनं। 350 महिला खासदार होणार होत्या, यांना थांबवण्याचं काम काँग्रेसनी आणि या लोकांनी केलेलं आहे। सुप्रियाताई सुळेंनी केलेलं आहे। या ठिकाणी देशातल्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी 211 खासदारांनी केला आहे। 211 खासदार, जेवण भंडाऱ्याचे खासदार, भंडाऱ्याच्या खासदारांनी विरोधात मतदान केलं महिला आरक्षणावर आणि ज्यांना रस्ता दाखवतील लोक। सर्वप्रथम भाजपाला मी प्रश्न विचारू इच्छितो की हा बिल महिला आरक्षणाचा होता की डिलिमिटेशनचा होता। महिला आरक्षण बिल 2023 मध्येच राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये पास झाला आहे। यांनी आतापर्यंत हा बिल लागू का बरं नाही केला, माझ्या यांना स्पष्ट प्रश्न आहे। दुसरं, हा बिल फक्त पॉप्युलेशन वाढवा म्हणून हा असा बिल आहे, कारण की ज्या राज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोल केला त्याच्यावर हा अन्याय आहे। उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयामध्ये वाद डिवाईड करण्याचं काम हे सरकार करत आहे। पूर्ण राजनीती हे उत्तर भारतामध्ये नेण्याचं काम हे सरकार करत आहे। आणि यांनी हे गोष्ट सांगावं की हिंदुस्थानावर आजच्या डेटमध्ये कर्ज किती आहे आणि 350 सीटा वाढवून सामान्य जनतेच्या खिशावर कात्री लावण्याचं काम हे सरकार का बरं करत आहे। आणि यांच्याकडे समजा पैसे आहेत तर खासदाराचा स्थानिक निधी वाढवून 30 करोड रुपये करण्यात यावा, जेणेकरून डेव्हलपमेंटचे कामं होतील। वरून लाडकी बहीण योजना यांनी सुरुवात केली, चांगली योजना होती, पण किती लाखो बहिणीवर अन्याय करण्याचं काम केलं, त्या लिस्टमधून किती बहिणींना काटलं यांनी सांगावं। आणि एवढंच महिलांचं प्रेम, लाडक्या बहिणीचं प्रेम आमच्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींना आहे, तर मी त्यांना चॅलेंज करतो, त्यांना विनंती करतो की त्यांनी एका लाडक्या बहिणीला त्यांनी न्याय द्यावा, आपण राजीनामा द्यावा आणि तिथं भारताचा प्रधानमंत्री एक लाडक्या बहिणीला करावा।